नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला. तर आज भावांनो आपण घेऊन आलेले आहे नवरात्री स्पेशल व्हिडिओ एडिटिंग. हो भावांनो, नवरात्री स्पेशल व्हिडिओ एडिटिंग आपल्या यूट्यूब चॅनलला सिरीज इथं चालू झालेली आहे. आज फेसकॅम नाही होऊ शकला, उद्यापासून फेसकॅम आपण 100% करण्याचा प्रयत्न करूया. काही पर्सनल इश्यूमुळे फेसकॅमला जरा प्रॉब्लेम येत आहे, तर एवढं जरा सहन करा. व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जे काय तुम्हाला मी आत्ताच दाखवलेला आहे प्रिव्ह्यू, तर त्यासाठी डेमो तर तुम्ही बघितलेलाच आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि अशाच प्रकारची ट्रेनिंगची व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. कारण आपण गणपती बाप्पा 30 डेजची स्पेशल व्हिडिओ एडिटिंगची एक सिरीज आणली होती, ते पण तुम्ही बघितली नसेल तर तुम्ही ते पण बघू शकता आपल्या यूट्यूब चॅनलला. ते आत्ता पण आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता आणि आपल्या गणपती बाप्पाची स्पेशल व्हिडिओ एडिटिंग इथं बनवू शकता. आणि भावांनो, अशा प्रकारचे नवरात्रीचे व्हिडिओ बनवण्यासाठी आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. अजून खूप सारे व्हिडिओ येणार आहे, त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक नसेल केलं लाईक करून टाका आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर चला आपण आपला आजचा व्हिडिओ तर चालू करूया. जे काही बीट मार्क आणि शेक इफेक्ट आपल्याला लागते खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे, जाऊन डाउनलोड करून घ्या आणि इथं ओपन करून घ्या. तर इथं बघू शकता दुर्गादेवी स्पेशल आपण याला इथं नाव दिलेलं आहे, बघू शकता. तर आपण याच्यातली बीटमार्क इथं आपण ओपन करून घ्यायची आहे. बीटमार्कमध्ये तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. अशा प्रकारे आपली बीटमार्क आहे, यामध्ये तुम्हाला प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे आणि जे काही दुर्गामाताचा एक फोटो तुम्हाला इथं लावून घ्यायचा आहे. तुम्हाला जे फोटो मी काही एक जवळपास 30 फोटो तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, तुम्ही ती इथं वापरू शकता. तर आपण हे फोटो इथं लावून घेऊया आणि फोटोची ड्युरेशन तुम्हाला 4.03 पर्यंत नाही सॉरी 5.03 पर्यंत इथं वाढवायची आहे. या फोटोची ड्युरेशन वाढून या फोटोला तुम्हाला झूम करायचं आहे. तर आपण थोडं मॅक्स झूम इथं असं करून टाकूया काय अशा प्रकारे. तर याला असं इथं झूम करून घ्यायचं आहे, बघू शकता अशा प्रकारे. तर फोटो आपल्या इथं झूम झालेला आहे. फोटो झूम झाल्यानंतर तुम्हाला याचे जे काही इफेक्ट्स आहे याच्यामध्ये ॲड इफेक्टमध्ये जाऊन तुम्हाला इथं सर्च करायचं आहे सॅच्युरेशन. सॅच्युरेशन तुम्ही जसं सर्च करशाल तर सॅच्युरेशन आणि व्हायब्रन्सचा जे काही पहिल्यावाला इफेक्ट आहे त्याची स्टँडर्ड सेटिंग ॲड करा आणि सॅच्युरेशन एकदम कमी करा. सॅच्युरेशन कमी करून याची जे काही बॅक येऊन ऑपॅसिटी येते बघू शकता, ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटी, याची ऑपॅसिटी तुम्ही करा 50 पर्यंत. बघू शकता अशा प्रकारे 50 करू शकता. फोटो जरा जास्तच व्हाईट दिसत असेल किंवा जास्त दिसत असेल तर तुम्ही याची ऑपॅसिटी अजून कमी करू शकता. हे फोटोनुसार राहील तुमच्या. तर हे आपण 26 इथं ठेवून टाकूया, बघू शकता अशा प्रकारे. तर ही इथं 26 ठेवून टाकायचं आणि आता याला इथं काय करायचं आहे बघू शकता. याला तुम्हाला इथं प्लसवर क्लिक करून ते मीडियावर जायचं आहे आणि एक PNG मी तुम्हाला दिलेली आहे ती इथं लावून घ्यायची आहे. बघू शकता या जे काही आपला फोटो आहे या फोटोवर आपल्याला ते PNG इथं लावून घ्यायची आहे आणि PNGची ड्युरेशन तुम्हाला 5.03 पर्यंतच वाढवायची आहे आणि PNGला अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करून टाकायचं आहे, बघू शकता अशा प्रकारे. हे एवढं तुम्हाला सगळ्यात आधी सुरुवातीला करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 5.03 पासून आपल्याला जे काही दुर्गा मातेचा फोटो आहे आपल्याजवळ ते सगळे फोटो आपल्याला पुढच्या बीटमार्कमध्ये ते लावायचे आहे आणि वरच्या 3 डॉटला क्लिक करून बघू शकता आपले सगळे फोटो एका फ्रेममध्ये नाही आहे. तर आपल्या वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते ते तुम्हाला इथं सेट करून टाकायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपले जेवढे काही फोटो आहे ते सगळे फोटो तुम्हाला इथे असे लावत राहायचे आहे आणि प्रत्येक फोटो इथं तुम्हाला फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन आहे ते इथे तुम्हाला असं लावून टाकायचं आहे. हा जे काही व्हिडिओ आहे एका मला भावाने सेंड केला इंस्टाग्रामला की भाऊ हे म्युझिक मला खूप आवडलं, पण ही एडिटिंगची इफेक्ट मला सापडत नाही आहे आणि अशी एडिटिंग मला बनवायची आहे, त्यासाठी तू व्हिडिओ असा कर म्हणून. तर आपण काल जसे इंस्टाग्रामचे मेसेज बघत होते तर हा आपल्याला रील्स दिसली तिथं, तर त्यामुळे आज आपण याच्यावर सेम टू सेम ट्युटोरियल इथं घेऊन आलेलो आहोत. तर बघू शकता अशा प्रकारे हे जे काही तुमची बीटमार्क आहे हे तुम्हाला तसे लावून घ्यायचे आहे. वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते ते तुम्हाला इथं सेट करून टाकायचं आहे. आपल्याला सगळ्या फोटोला फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन आहे ते इथं सेट करावं लागते, कारण सगळे फोटो आपले वेगवेगळ्या रेशोमध्ये आहे, त्यामुळे तुम्हाला आपली एडिटिंगमध्ये थोडा इथे इश्यू येऊ शकते. त्यामुळे सगळे फोटो इथं ॲड करा आणि बरोबर फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते ते इथं बरोबर असं इथं सेट करून टाका. तर अशा प्रकारे आपल्याला जेवढे काही फोटो आहेत ते सगळे फोटो आपण एका मागे एक इथं ॲड करूया आणि जे काही त्याची रेशो आहे ती फिल कंपोजिशन एरियामध्ये असं सेट करून टाकूया. एक जवळपास मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये हे सगळे फोटो दिलेले आहे, तुम्ही तिथून आपले सगळे फोटो वापरू शकता. फक्त आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपली लिंक चेक करा आणि अशा प्रकारे हे जे काय आपले फोटो आहे ते तुम्हाला इथं असे लावत राहायचे वरचं 3 डॉटला क्लिक करून. तर हे आपण एकामागे असे ते चेक करून इथं सगळे आपले फोटो तसे लावत जाऊया. तर हे सगळे फोटो तुम्हाला तसे लावून घ्यायचे आहे. बघू शकता वरच्या 3 डॉटला क्लिक करून परत फिल कंपोजिशन एरियाचं जे काय ऑप्शन आहे ते तसं सेट करून टाकूया. तर हे तुम्हाला एकदम शेवटपर्यंत असं इथं करत राहायचं आहे. बघू शकता यानंतर हा फोटो एक जवळपास 30-40 फोटो तुम्हाला इथं लागणार आहे. ते सगळे फोटो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये इथं दिलेले आहे.
फक्त सगळ्या फोटोला फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते ते करायला विसरू नका. त्यामुळे कसं होईल, आपले सगळे फोटो एका रेशोमध्ये नाही आणि इफेक्ट लावल्यावर थोडा आपला व्हिडिओ वेगळा दिसेल. तर सगळे एका रेशोमध्ये आपले फोटो दिसले तर आपला व्हिडिओ एकदम भारी इथं दिसून येईल. तर अशा प्रकारे आपले सगळे फोटो एकदम, आता एक लास्टला एक फोटो एक आपल्याला हे लावायचं राहिलं, एक लास्टचा आपला जे काही फोटो आहे ते लावून घ्या आणि फिल कंपोजिशन एरियाचा ऑप्शन इथं असं करून टाका. तर हे इथं करून टाकायचं आहे. बघू शकता ही इथं केल्याच्या नंतर तुम्हाला इथे यायचं आहे बॅक आल्यानंतर आपल्या शेक इफेक्टमध्ये तुम्हाला इथं जायचं आहे. शेक इफेक्टमध्ये पहिलावाला इफेक्ट तुम्हाला इथं कॉपी करायचा आहे. हा पहिलावाला इफेक्ट इथं कॉपी करायचा, आपल्या बीटमार्कमध्ये इथं जायचं आहे आणि जे छोट्या ड्युरेशनवाले फोटो आहे, आता या PNGला आपल्याला दुसरा इफेक्ट लावायचा आहे ते मी सांगून देतो. पण आता इथं बघू शकता हे 2 छोटे बीटमार्क आहे. तर यामध्ये जे काही आपण फोटो ॲड केले त्यांना हा इफेक्ट इथं पेस्ट करून टाकायचा आहे शेक इफेक्टमधला 1 नंबरचा. पुन्हा हे मोठी ड्युरेशन आहे ते इथं गॅप सोडायचा. या ठिकाणी तुम्हाला इफेक्ट नाही लावायचा, डायरेक्ट पुन्हा इथं छोटी बीट मार्क आहे तर इथं तुम्हाला हा इफेक्ट इथं पेस्ट करून टाकायचा. पुन्हा इथं एक मोठी आहे, पुन्हा थोडी छोटी आहे, याला इग्नोर करून पुन्हा परत 3 छोट्या आहे तर या 3 छोट्यांना हा इफेक्ट इथं लावून टाकायचा. म्हणजे जे एकदम स्मॉल साईजचे जे काही बीट मार्क आहे त्यांना तुम्हाला हा इफेक्ट इथं लावून टाकायचा आहे. मीडियम आणि लार्जला इथं तुम्हाला 2 नंबरचा इफेक्ट इथं लावायचा आहे, जे की आपल्या शेक इफेक्टमध्ये आहे, तुम्हाला मी दाखवूनच देतो. तर सगळ्यात आधी या सगळ्या फोटोंना हा जे काही इफेक्ट आहे हा इफेक्ट तुम्ही फक्त इथं असं लावत झाला, बघू शकता अशा प्रकारे. पुन्हा इथं बघू शकता इथं तुम्हाला गॅप सोडायचा आहे. तर हे बाकी मग लास्टला आपला 2 नंबरचा इफेक्ट इथे लावून टाकूया. तर बॅक येऊन आपल्या शेक इफेक्टमध्ये जाऊन परत आपला 2 नंबरचा इफेक्ट इथं कॉपी करायचा आहे. बघू शकता हा वाला इफेक्ट इथे कॉपी करायचा. बॅक येऊन जायचं, आपल्या बीटमार्कमध्ये जायचं आणि आता इथून पुढे जे काही आपले फोटो आहे त्या सगळ्या फोटोंना तुम्हाला हा जे काही इफेक्ट आहे हा इफेक्ट तुम्हाला इथं पेस्ट करून टाकायचा आहे. बघू शकता फोटोला सिलेक्ट करायचा आणि इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन पेस्ट इफेक्टचं जे काही ऑप्शन असेल हे तुम्हाला असं इथं करून टाकायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे काय तर सगळ्या फोटोला असं इथं लावून टाकायचं. आता या फोटोला पण इफेक्ट नाही आहे तर या सगळ्या फोटोंना तुम्हाला हा जे काही इफेक्ट आहे हा इफेक्ट तुम्हाला डायरेक्टली इथं असा पेस्ट करून टाकायचा आहे. बघू शकता फोटोला सिलेक्ट करून इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन पेस्ट इफेक्टचं जे काही ऑप्शन आहे हे तुम्हाला असं सेट करून टाकायचं आहे आणि सगळ्या फोटोला हा जे काही इफेक्ट आहे ते इथं लावून टाकायचा आहे. तर या सगळ्या फोटोंना इफेक्ट इथं बसलेला आहे. बघू शकता सगळ्या फोटोंना इफेक्ट असं इथं बसलेला आहे. सगळ्या फोटोंना इफेक्ट बसल्याच्या नंतर आपल्या शेक इफेक्टमध्ये जाऊन आता एक लास्टचा जे काही एक PNGला इफेक्ट आहे हा डायरेक्टली इथं कॉपी करा. बघू शकता बॅक येऊन इथं इफेक्ट्समध्ये जाऊन हा डायरेक्टली इथं कॉपी पेस्ट करा आणि आता आपल्याला आपल्या बीटमार्कमध्ये जाऊन बघू शकता जे काही पहिली PNG असेल, आपण PNG लावली होती त्या PNGला हा इफेक्ट इथं पेस्ट करून टाका. म्हणजे थोडा अशा प्रकारे हा इफेक्ट इथं असा दिसून येईल. हा इफेक्ट इथं दिसल्याच्या नंतर परत 5.03च्या बीटमार्कपासून तुम्हाला एक शॅडो इथं लावायची आहे. तर ते शॅडो आपण इथं लावून टाकूया. शॅडोची PNG आपल्याला मागेल त्या व्हिडिओमध्ये पण भेटून जाईल किंवा आजच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये इथं हे इफेक्ट जे काही PNG आहे तिथं देईल मी. तर तिथून फक्त हे PNG डाउनलोड करा आणि डाउनलोड करून इथं ॲड करून घ्या. तर आपली PNG थोडी इथं खालच्या साईडला आहे तर आपण आपली जे काही PNG आहे ते इथं आधी ॲड करून घेऊया. तर बघू शकता ही आपली आजची PNG आहे. PNG ॲड करून PNGची ड्युरेशन आपण शेवटपर्यंत इथं वाढून घ्यायची आहे आणि PNGला थोडं इथं झूम करायचं आहे. PNG झूम केल्यानंतर पुन्हा परत आपल्या पहिल्या बीटमार्कला यायचं आहे आणि इथे तुम्हाला आपली जी काही नवरात्रीची PNG आहे बघू शकता ती इथं ॲड करायची आहे आणि याची ड्युरेशन एकदम शेवटपर्यंत इथं वाढून घ्यायची आणि 1 नंबरच्या ऑप्शनमध्ये जाऊन ही जी काही आपली PNG आहे ते इथं आपल्याला बरोबर सेट करून घ्यायची आहे खालच्या बाजूला. तर अशा प्रकारे ही जी काही आपली नवरात्रीची PNG आहे कमिंग सूनवाली ही PNG इथं ॲडजस्ट करायची आहे आणि तुमचा लोगो इथं जर तुम्हाला बनवता येत नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक आपला व्हिडिओ आहे लोगो कसा बनवायचा, ते व्हिडिओ बघून तुम्ही लोगो इथं ॲड करायचा आहे इथं PNG बनवून आणि वरचे एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला आपला आजचा रेडी व्हिडिओ इथे एक्सपोर्टवर क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावांनो व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. तर चला भावांनो आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.